जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर, त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. एका क्रिकेट मॅचमध्ये 11 खेळाडूंनी काढलेल्या धावा पुढील प्रमाणे आहेत म्हणते. धावा दिलेल्या आपल्याला, तर आपल्याला विचारलं का याचा मध्यक किती असेल म्हणते. तर बघा, मध्यक कसं काढायचा. आता आपल्याला किती किती खेळाडू आहेत त्याच्यातनी 11. किती आहे 11. तर मध्यक काय राहते, इकडे काय सांग किती 11ची, इकडे किती संख्या असेल 5 असेल, इकडे किती असेल 5. 5 आणि 5 झाले 10. म्हणजे मधात कोणती संख्या येऊन आली 7. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे त्याच्यातनी 6व्या नंबरची संख्या काढायची आहे. तर 6व्या नंबरची संख्या काढायचा. बघा, लहानपासून तर काय करायचं मोठ्यापर्यंत अशा क्रमानं संख्या लिहायचा. बघा, पहिल्या सर्वात लहान कोणती संख्या 1 आहे. 1 नंतर कोणती आहे त्याच्यातनी, 1 नंतर आहे 7. तर 7 लिहिली. 1 नंतर आहे 7. 7 नंतर आहे 9. 9 लिहिली. 9 नंतर किती आहे 11. 11 लिहिली. 11 नंतर आहे 16. 16. म्हणजे आपली 6व्या नंबरची संख्या किती आहे 1 2 3 4 5 आणि हे 6. 6व्या नंबरची संख्या किती आहे मग 16 आहे. तर मग आपलं उत्तर किती आलं मग तिथं 16. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एका आयताचे क्षेत्रफळ म्हणते 460 चौरस सेंटीमीटर आहे. तर आयताची लांबी ही रुंदीपेक्षा 15% जास्त असेल तर आयताची रुंदी किती आहे म्हणते. तर बघा आता आयताचे क्षेत्रफळ किती दिलेलं आपल्याला 460 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, हे आपल्याला आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलं काय, हे जे लांबी आहे म्हणते, लांबी हे रुंदीपेक्षा काय म्हणते 15% जास्त आहे. म्हणजे जर रुंदी काय 100 असेल तर लांबी किती असेल 15% जास्त, म्हणजे किती आहे 105 असेल. त्याचा काय घेऊन घ्यायचा, रेशो घेऊन घ्यायचा. बघा, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 दुने 10. ठीक आहे. आता आयताचे क्षेत्रफळ काय राहते. आता जर आपल्याला विचारलं आयताचे क्षेत्रफळ काय राहते, लांबी गुणिला रुंदी राहते. काय राहते, लांबी गुणिला रुंदी, हे राहते आयताचे क्षेत्रफळ. ठीक आहे. आता आयताचे क्षेत्रफळ आपल्याला लांबी गुणिला रुंदी दिला आहे. आपल्याला आयताचे क्षेत्रफळ इथे किती दिला आहे 460 चौरस सेंटीमीटर. आणि रेशोमध्ये लांबी आणि रुंदीचा अनुपात किती दिलेला आहे 23 आणि 20. तर बघा, आता याचा गुणाकार करून पाहू आपण. 23 दुने किती होले, 23 गुणिला 20 केला तर किती आलं 460 आलं. म्हणजे आपली रुंदी किती असेल याच्यातनी, म्हणजे आता हे जेवढा रेशोमध्ये आलेला आहे हेच त्याची काय असेल, हे 23 याची लांबी असेल आणि हे 20 काय असेल याची रुंदी असेल. तर मग आपल्याला विचारलं काय आयताची रुंदी किती आहे. तर आयताची रुंदी किती आहे इथं 20 सेंटीमीटर. किती आहे 20 सेंटीमीटर. उत्तर किती आहे मग आपलं तिथं 20. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे 21 काय इथं 21x गुणिला काय आहे 21y आणि बरोबर काय दिलेलं आहे इथं 2185. 2185 आपल्याला इथं दिलेलं आहे. नंतर काय दिलेलं आहे इथं 21x भागिले काय आहे 21y आणि बरोबर किती दिलं आपल्याला 2113 दिलेलं आहे. तर आपल्याला विचारला काय इथं 2113 आहे. हा, तर आपल्याला विचारला काय एक्स आणि वायची किंमत किती आहे म्हणते. बघा, एक्स आणि वायची किंमत कशी काढायची. बघा, आता इथं एक्स आणि आता एक्स आणि अथवा गुणाकारामध्ये काय राहते, जेव्हा गुणाकारमध्ये हे पॉवर राहते हे काय होत असते गुणाकारामध्ये प्लस होते. काय होते प्लस. आणि भागाकारामध्ये हे काय पॉवर काय होत असते मायनस होत असते. काय होते प्लस. एवढं लक्षात ठेवा. बघा, आता एक्स प्लस वायची आपल्याला व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं एक्स प्लस वाय बरोबर दिलेलं आहे 85. ठीक आहे. नंतर एक्स मायनस वायची व्हॅल्यू जर काढतो म्हटलं तर एक्स मायनस वायची व्हॅल्यू किती इथं 13 आहे. ठीक आहे. आपल्याला काय विचारलं एक्स आणि वायची व्हॅल्यू. तर बघा, आता एक्सची व्हॅल्यू काढायची कशी. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तिथे काय एक्स एक्स किती झाले 2x. इथून वाय वाय काय झालं हे प्लस मायनस कॅन्सल झाला. आता याची काय होते बेरीज होते. 85 आणि 13 किती झाले इथं 98 झाले. तर एक्स किती आले आपल्याजवळ, दोन्हीकडे भाग दिला तर किती आले एक्स 49 काय आला आपल्याजवळ एक्स आला. ठीक आहे. वाय पण तसा. आता काय वाय काढायचा आहे ना आपल्याला, एक्स एक्स कॅन्सल होते. हे काय वाय वाय आणि वाय किती झाले इथं 2y झाले. ठीक आहे. आता इथून काय झालं 85 मधून काय करायचं 13 मायनस करायचे. 85 मधून 13 मायनस केल्यावर किती येते 85 मधून 13 मायनस केले काय 5तून 3 गेले 2 राहिले, 8तून 1 गेले 7 राहिले. मग वायची व्हॅल्यू आपल्याजवळ किती आली, वायची व्हॅल्यू आली आपल्याजवळ इथं 2×6 12. वायची व्हॅल्यू आली 36. म्हणजे आपलं उत्तर काय तिथं एक्स बरोबर किती आहे तिथं 49 आणि वाय बरोबर जर विचारलं तर किती आहे 36. म्हणजे उत्तर काय आपलं तिथं 49 आणि 36 हे आपलं तिथं आहे आन्सर.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका थैलीत म्हणते 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे याची 5 6 8 या प्रमाणात नाणी आहेत म्हणते. जर त्याची एकूण किंमत किती आहे म्हणते 420 रुपये असेल तर 50 पैशाची नाणी किती आहे म्हणते. तर बघा कशी काढायची आता. आता 1 रुपया आता सर्व काय आपल्याला दिलेलं आहे पैशात दिलेलं आहे ना, हे 1 रुपयाला काय करायचं पैशात कन्व्हर्ट करायचं. ठीक आहे. आता 1 रुपया म्हणजे किती पैसे होते 100 पैसे होते. ठीक आहे. 100 पैसे नंतर काय दिलेलं आपल्याला 50 पैसे नंतर किती दिलेलं आपल्याला 25 पैसे. हां, असा आपल्याला रेशो दिलेला आहे. याचा अनुपात किती दिलेला आहे 50 6 आणि किती आहे 5 6 8 हे आपल्या याचा अनुपात दिलेला आहे. आता आपण एकूण किती पैसे होते ते काढू आता. ठीक आहे. आता 100 पैसे 5 न गुणलं तर किती आले इथं 500 पैसे आले. ठीक आहे. प्लस करायचे. ठीक आहे. आता 50 मधून 50 आता 6 न गुणलं तर इथे किती आले 300 पैसे आले प्लस. आता 25 न 8 ला गुणलं तर इथे किती आले 200 पैसे आले. म्हणजे आपल्याजवळ एकूण पैशाचा रेशो किती होऊन आला 500 प्लस 300 800 प्लस हे किती आले 200 म्हणजे 1000 पैसे आले. किती आले हे 1000 पैसे. म्हणजे आपल्या रेशोमध्ये किती याची बेरीज केली तर किती आली तर 1000 पैसे आले. परंतु आपल्याला किती रुपये दिलेले आहे तिथं 420 रुपये दिलेले आहे. किती आहे 420 रुपये. हे काय रुपयामध्ये आहे. ते 1000 पैशाला काय करायचं रुपयामध्ये कन्वर्ट करायचं. मग पैशाला आपण रुपयामध्ये कन्वर्ट करायसाठी काय करतो असतो 100 न डिवाइड करतो. किती आलं मग 00 कॅन्सल 00 कॅन्सल म्हणजे 10 रुपये. म्हणजे आपल्या इथे किती आलं 10 म्हणजे 1000 पैशाची व्हॅल्यू किती आली इथं 10 रुपये आली. आणि हे 10 रुपयाची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे इथं 10 रुपयाची व्हॅल्यू हे दिलेली आहे आपल्याला 10 रुपये म्हणजेच किती सांगितलं ते ना 420 रुपये. तर विचारलं काय आपल्याला 50 पैशाची नाणी किती आहे 50 पैशाची नाणीचा अनुपात किती आहे 6 तर 6ची व्हॅल्यू किती गुन्हेला काय करायचं मग इथं 6 करायचं. बघा 0 0 कॅन्सल झालं. 6 दुने किती झाले 12 हातचा आला 1 6 चोक 24 आणि 1 25 म्हणजे 50 पैशाची नाणी किती आहे 252 आहे. 50 पैशाची नाणी किती आहे तिथं 252. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अमन्य म्हणते 70,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला म्हणते. राखी या व्यवसायामध्ये 6 महिन्यानंतर आली. त्यामध्ये तिने किती आहे त्यामध्ये तिने 1,05,000 रुपये गुंतवले म्हणते. आणखी 6 महिन्यानंतर सागरने त्यात म्हणते 1,40,000 रुपये गुंतवले म्हणते. तर 3 वर्षाच्या अखेरीस त्यांना मिळणारा नफ्याचे गुणोत्तर किती. तर बघा आपल्याला काय करायचं नफ्याचे गुणोत्तर. बघा आता कोण कोण आहे तिथे आपल्याला दिलेलं अमन आहे. कोण आहे अमन लिहून घ्यायचं अमन. ठीक आहे. दुसरा कोण आहे तिथं दुसरा आहे आणखी त्याच्यातनी दुसरा आहे राखी आहे. कोण आहे दुसरी राखी आहे. ठीक आहे राखी लिहून घ्यायचं. नंतर तिसरा कोण आहे सागर सागर. ठीक आहे. आता अमनने किती रुपये गुंतवले म्हणते व्यवसायामध्ये 70,000 गुंतवले. किती आहे 70,000 रुपये ना अमननं गुंतवले म्हणते. ठीक आहे. राखीने किती गुंतवले म्हणते तिथं 1,05,000 1,05,000 हिनं गुंतवले म्हणते. ठीक आहे. आणि सागरने किती गुंतवले म्हणते 1,40,000 रुपये गुंतवले. ठीक आहे. 1,40,000 गुंतवले. आता म्हणते हा अमन आहे. आता 3 वर्षासाठी आपल्याला दिलेला आहे गुंतवणूक. अमन काय अमन नंतर आला का नाही अमन पहिलेपासून आहे तर मग हा किती 3 वर्षासाठी होता. म्हणजे 3 वर्षाला आपण महिन्यामध्ये कन्वर्ट करतो किती झालं 32 म्हणजे 36 महिने. किती झाले 36 महिने. ठीक आहे. महिन्यासाठी गुंतवले. ठीक आहे. आता राखी म्हणते अमनच्या 6 महिन्यानंतर आले तर मग हे किती वेळा 30 महिन्यासाठी गुंतवलेले. किती गुंतवले 30 महिन्यासाठी. म्हणजे आता हे राखीच्या नंतर कोणामध्ये सागर 6 महिन्यानंतर आला तर मग हा किती महिन्यासाठी गुंतवला असं नाही ना 24 महिन्यासाठी. ठीक आहे. समजलं. आता बघा 6 6 36 आता जे कट्टे आता हे रेशो मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. बघा आता 6 6 36 ठीक आहे 6 पंच 30 ठीक आहे 6 चौक 24. आता बघा किती शून्य येतं 4 3 शून्य येतं 3 शून्य 3 शून्य कॅन्सल झाले 3 शून्य 3 शून्य कॅन्सल 3 शून्य न 3 शून्य इथं कॅन्सल झाले. आता भाग द्यायचा बघा 7 1 7 ठीक 7 1 7 7 5 35 ठीक आहे 7 दुने 14 ठीक आहे. आता बघा आता इथं 5 दुने 10 5 त्रिक 15 5 चोक 20 ठीक आहे. आता भाग जाते का इथं इथे किती झालं 7 दुने 12 ठीक आहे रेशो 3 5 15 रेशो ठीक आहे 4 चोक 16 म्हणजे त्यांचा जो आहे नफा त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर किती आहे मग मिळणारा लाभाचे गुणोत्तर किती आहे त्याचे नफ्याचे 12 15 16 हे काय आलं आपले तिथं उत्तर आला 12 15 16.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, रीनाने व्याजाच्या दरा इतकाच वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 रुपयाचे कर्ज घेतले. जर तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले असेल तर व्याजाचा दर किती आहे? तिचं म्हणणं काय रीनाचं, की जेवढा तिचा दर असेल म्हणते तेवढेच तिनं काय वर्षासाठी म्हणते पैसे गुंतवले म्हणते, म्हणजे पैसे घेतले म्हणते व्याजानं. तर बघा तिनं व्याजाने किती घेतले होते म्हणते, 1200 रुपये कर्ज घेतले. किती घेतलं? सरळ व्याजाने घेतलं. ठीक आहे, 1200 रुपये कर्ज घेतले. 1200 रुपये तिनं काय घेतलं? कर्ज घेतलेले आहे रीनाने. आता जेवढा दर आहे म्हणजे दर पाहू आपण एक्स दर आहे, तर वर्ष किती आहे म्हणते त्याचे एक्स आहे. ठीक आहे, आणि कर्ज किती घेतलेलं आहे तिनं? 432. तो वरती घेऊन घ्यायचं 432 गुन्हेला काय करायचं 100. ठीक आहे, बघा शून्य शून्य कॅन्सल झाले. 12 एक 12, 12 त्रिक किती झाले 36, 12 सकम 72, म्हणजे इथे किती आले 36. इथे काय झालं? एक्स गुन्हेला एक्स केलं किती आलं? एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ? 36. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली? 6. म्हणजे तिथं वर्ष आणि दर किती असेल तिचा? 6% असेल. किती असेल? 6%. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अशोकला 6 वर्षानंतर जसाजसे 8% दराने एका ठराविक रकमेवर 8,376 रुपये व्याज मिळते, तर अशोकची मुद्दल किती रुपये आहे म्हणते. तर बघा आता त्याला म्हणते एक रक्कम आहे म्हणते, त्याच्यावर एका रकमेवर 6 वर्षानंतर 8% दराने त्याला किती भेटले म्हणते? 8,376. ठीक आहे, व्याज किती भेटले त्याला? 8,376 रुपये का त्याचं व्याज आहे, हे भेटलं. दर किती होता त्याचा? 8% दर होता, आणि किती वर्षासाठी आहे? 6 वर्षासाठी आहे. याचा जर गुणाकार केला तर किती आलं इथं? 6 48. 48 ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे इथं? 83 दिलेली. किती आहे? 83,76. आपल्याला काय करायचं? 100ची व्हॅल्यू म्हणजे किती? ते 48 ने डिवाइड करायचं, गुन्ह्याला काय करायचं? 100, म्हणजे आपली व्हॅल्यू निघून जाते. बघा 8 सकम 48. ठीक आहे, 8 एक 8. आता इथं भाग जाते काय? नाही, इथे एक शून्य वाढाल, मग 8 चोक 32. ठीक आहे, आता इथे किती उरले? 8 चोक 32, इथे उरले 5. 8 7 56. ठीक आहे, आता 2 त्रिक 6, 2 पंच 10, 3 एक 3, 3 त्रिक 9, उरले किती? 1. 3 चोक 12, उरले किती? 2. 3 9 27. इथे किती आलं मग आता? 5 गुणिला 349. आता याचा गुणाकार करायचा. 5 9 45 ची 5 शून्य लिहून घ्यायचा. आजचे आले 4. 5 चोक 20 आणि 4 किती झाले? 24. आजचे आले 2. ठीक आहे, 5 त्रिक 15 आणि 2 17, म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं? 17,450 रुपये. हे का आपली आपली रक्कम होती. काय होती? रक्कम. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक फुटबॉल संघाने त्यांनी पूर्ण खेळलेल्या स्पर्धांपैकी 10 स्पर्धा जिंकल्या म्हणते. जर त्याच्या जिंकण्याचा शेकडा दर म्हणते 40%, म्हणजे 40% होता म्हणते, तर एकूण किती स्पर्धा खेळल्या म्हणते. तर बघा आता, म्हणजे त्याचं काय म्हणणं काय आहे, हे जे 40% आहे म्हणते, हे 40%ची व्हॅल्यू किती आहे म्हणते? 10 आहे म्हणते. किती आहे म्हणते? 10%. आपल्याला काय काढायचे? 100%ची व्हॅल्यू किती, म्हणजे 100%ची व्हॅल्यू किती? बस याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा. इथं काय? 100 गुणिला 10 भागिले किती आहे? 40. शून्य शून्य कॅन्सल. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 25, म्हणजे किती स्पर्धा खेळल्या त्यांना? एकूण 25. उत्तर किती आलं आपलं तिथं? 25. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, गणेशने 15% नफा घेऊन एक कार सार्थकाला विकली म्हणते. सार्थकाने 5% तोटा सहन करून ती कार म्हणते अंकुरला विकली म्हणते. तर 43,700 ला विकली, तर गणेशने ती कार किती रुपयामध्ये खरेदी केली होती म्हणते. तर बघा कसं काढायचं. आता गणेशने म्हणते, आता गणेश आहे, गणेशने 15% नफ्याने सार्थक विकली म्हणते. आता किती जण आहे ते? तिघी जण आहे ना, लिहून घ्यायचं. गणेश, दुसरा कोण आहे? सार्थक, आणि तिसरा कोण आहे? अंकुर आहे. ठीक आहे, आता गणेशचे जर 100 व्हॅल्यू मानू, ठीक आहे, यानं 15% नफ्याने सार्थक विकली, म्हणजे किती विकली असेल? 115. ठीक, आता नंतर सार्थकने म्हणते याने 5% तोट्या सहन करून विकली म्हणते. तर मग आता सार्थकच्या जवळ जर 100 रुपयाची व्हॅल्यू असेल, ते 5% तोटा सहन करून विकली, तर महिने किती विकली असेल? 25. ठीक आहे, आता याच्यासमोर हे संख्या लिहून घ्यायची. तर 100 लिहायचं, त्याच्यासमोर हे संख्या लिहायचं 115. आता याचा काय घ्यायचा? रेशो घेऊन घ्यायचा.
बघा 5×2 = 10, 5×2 = 10, 5×3 = 15, 5×2 = 10, 5×3 = 15, डबल आता 5×2 = 10, 5×2 = 10, 5×1 = 5, 5×9 = 45. आता आपल्याला काय म्हणते, ते अंकुरला किती रुपयात पडले म्हणते 43,700, म्हणजे 23 एकूण ची व्हॅल्यू आपल्याजवळ किती आहे तिथं 43,700 आहे. किती आहे 43,700. तर विचारले का आपल्याला गणेशची व्हॅल्यू किती आहे, म्हणजे किती आहे 20 × 20 किती झालं 400, म्हणजे 400 ची व्हॅल्यू आपल्याला विचारली तर लिहून घ्या तिथं गुणिला 400. बस आता भाग द्या. बघा 19 एक 19, 19 दुणे किती झाले 38, उरले किती तर 2, 2 आणि 3 किती झाले इथं 5 झाले. ठीक आहे 19 त्रिक किती झाले 57 आणि 23 न 23 झाले कॅन्सल. आता इकडे 2 शून्यानं गुणलं तर किती आलं उत्तर मग आपलं 40,000 उत्तर आलं. किती आलं इथं 40,000. रक्कम किती होती मग ते 40,000 रुपये. खरेदी किती केली ती 40,000 रुपये. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका दुकानदाराने एक वस्तू 150 रुपयांनी विकल्यामुळे त्याला 25% तोटा होतो, तर ती वस्तू म्हणते किती रुपयाने विकावे म्हणजे त्याला 120 रुपये म्हणजे 20% नफा होईल म्हणते. बघा आता लिहून घ्यायचं इथं. बघा आता काय म्हणते, पहिले काय म्हणते 25% तोटा झाला, म्हणजे 100 मधून 25 गेले तर किती उरले त्याच्याजवळ 75. ठीक आहे. नंतर काय म्हणते 20% नफा झाला, म्हणजे 100 मध्ये किती प्लस केले त्यानं 20, तर मग 20% नफा झाला किती झाले इथं 120. ठीक. आपल्याला काय म्हटलं आहे तिथं, हे तोटा झालेली व्हॅल्यू किती आहे म्हणते 150, म्हणजे किती आहे 75 ची व्हॅल्यू किती आली 150, म्हणजे किती गुणा आहे इथं 2. किती गुणा आहे 2 गुणा आहे. हे किती गुणा राहणार मग 2 गुणा राहणार. किती आहे 12 × 24 240 रुपये. म्हणजे नफा 20% नफा झाला, कितीची होणार ती वस्तू 240 रुपयाची. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका मिलिटरी स्टेशन वरती 200 सैनिकांनी म्हणते 31 दिवस पुरेल इतके अन्न शिल्लक आहे म्हणते. तर 27 दिवसानंतर 120 सैनिक म्हणते तेथून दुसरीकडे रवाना होतात, तर तेथील शिल्लक सैनिकांना राहिलेले अन्न किती दिवस पुरेल म्हणते. तर बघा आता कसं सॉल्व्ह करायचा होता, लक्षात ठेवा काय म्हणते, सैनिक किती आपल्याजवळ पहिले, सैनिक आहे आपल्याजवळ 200, 200 लोकांचं जेवण किती दिवसासाठी आहे म्हणते, दिवस दिलेला इथं 31. ठीक आहे. तर नंतर काय म्हणते 27 दिवसानंतर, म्हणजे काय 27 दिवस झाले म्हणते. ठीक आहे. 27 दिवसानंतर किती सैनिक गेले म्हणते 120 सैनिक गेले. तर आपल्याला हे अन्न किती दिवस पुरेल म्हणते आणखी. तर बघा काय करायचं, आपलं पहिले जे सैनिक आहे ना ते सैनिक जसच्या तसे लिहून घ्यायचं. ठीक आहे सैनिक लिहिले. आता आपल्याला किती दिवस राहिले, मग आपल्याला 27 मधून हे 31 मधून 27 गेले तर किती दिवस राहिले आपल्याजवळ 4 दिवस राहिले. आणि 4 दिवसातून आपल्याला 120 तर 200 सैनिक होते, त्याच्यापैकी 120 सैनिक गेले, तर उरले किती मग आपल्याजवळ 200 मधून काय करायचं 120 मायनस करायचं, म्हणजे उरले किती आपल्याजवळ 80 सैनिक. त्या 80 सैनिकाला किती दिवस आणखी पुरेल म्हणते. बस एवढंच लिहायचं. बघा आता भाग तोडायचा. 4 1 4, 4 2 8, 20 1 20, इथे किती आलं 10. म्हणजे आपल्याला किती दिवस पुरेल मग आणखी 10 दिवस. किती दिवस पुरणार आणखी 10 दिवस. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका पिशवीत मध्ये 10 पांढरे 16 लाल आणि 14 काय म्हणते काळे चेंडू आहेत म्हणते. जर यादृच्छिकपणे एक चेंडू त्यातून काढण्यात आला तर लाल किंवा काळा चेंडू निघण्याची शक्यता काय आहे म्हणते. तर बघा आता आता किंवा आपल्याला विचारला काय लाल किंवा काळा विचारला, काय विचारला लाल किंवा काळा. म्हणजे आपल्याजवळ एकूण चेंडू पहा किती आहे 10 पांढरे आहे, पांढरे किती आहे आपल्याजवळ 10. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं 16 लाल आहे, लाल किती आहे आपल्याजवळ 16 आणि काळे किती आहे, काळे आहे आपल्याजवळ 14. असे आपल्याजवळ चेंडू आहे. त्यापैकी काय म्हणणार त्यातून काढण्यात आले, म्हणजे जर यादृच्छिकपणे एक चेंडू काढण्यात आला त्याच्यात काय म्हणते लाल किंवा काळा होण्याची संभाव्यता किती. म्हणजे आता लाल आणि काळा, लाल आणि काळा बघा आता लाल आणि काळा म्हणून आला तर लाल आणि काळा किती चेंडू झाले इथं एकूण 16 आणि 14 किती झाले 30. म्हणजे 30 पैकी काय करायचं आपल्याला एक चेंडू काढायचा आहे. ठीक आहे 30 पैकी एक चेंडू काढायचा आहे. आणि आपल्याजवळ एकूण किती चेंडू आहे 10.
आणि किती झाले 30, 10 आणि 30 किती झाले 40 चेंडू आहे. एकूण किती आहे म्हणजे 40 पैकी आणखी एक काढायचा आहे. तर लक्षात ठेवून घ्यायचं बघा आता. आता एक घेतलं तिथे किती आले 30 आले. इथे किती आले 40 आले. 0-0 कॅन्सल तर उत्तर किती आलं आपलं मग तिथं 304. किती आहे उत्तर 304. शक्यता किती आहे मग 304 आहे. बघा पी या नळाने 12 तासात भरते म्हणते, क्यू या नळाने 30 टाकीमध्ये 15 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल म्हणते. बघा आता पी आहे नळ आणि क्यू नळ आहे म्हणते. ठीक आहे. पी नळाने म्हणते 12 तासात भरते म्हणते आणि क्यू नळाने म्हणते 15 तासात रिकामी होते म्हणते. ठीक आहे. तर काय करायचं आता दोघाचा करायचा गुणाकार 12 गुणिला 15. 12 गुणिला 15. आता इथे एक मायनस आहे तर काय करायचं मायनस घ्यायचं. 15 मधून 12 गेले की उरले 3. ठीक आहे. 3 का 3, 3 चौक 12, 15 चौक 60. किती दिवसात होणार मग 60 दिवसात. किती दिवसात होणार काम ते 60 दिवसात. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे ए ला एक काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागते म्हणते. बी ला काम करण्यासाठी 24 दिवस लागते म्हणते. ठीक आहे. ए ला किती दिवस लागून राहिले 18 दिवस. बी ला किती लागून राहिले म्हणते 24 दिवस. ठीक आहे. ए ला 18, बी ला 24 दिवस लागते. दोघांनी एकत्र कामास म्हणते सुरुवात केली म्हणते. पण काम संपण्याच्या 6 दिवस आधी म्हणते बी सोडून गेला म्हणते. तर बी ने काम सोडून जाण्यापूर्वी ए सोबत काम किती केले म्हणते. ए सोबत काम करा. बघा आता पहिले काय करायचं इथे याचा करायचा लसावी. मग 18 आणि 24 जर लसावी विचारला तर किती येते 72 येते. तिथं लिहायचं 72. आता द्यायचं एफिशियन्सी काढायची आता त्याच्या कामाची. 18 एक 18, 18 चौक किती झाली इथं 72. एची एफिशियन्सी किती आली 4 आली. बेची किती आली 24 त्रिक किती होते 72 3 आली. बेची किती आली एफिशियन्सी 3 आली. आता काय म्हणाला आपल्याला बी 6 दिवसा अगोदर गेला म्हणते. तर मग हे 6 दिवसाचं उरलेलं काम जे आहे ते कोण केलं असन ए न केलं असन. त्याला काय म्हणू आपण की सध्या तू काम जे 6 दिवसाचं काम केलं आहे ते काय म्हणा वापस घेऊन घ्यायचं. मग इथं 6 दिवसाचं काम काय करायचं याचं वापस घेऊन घ्यायचं. 6 चोक 24. यानं 6 दिवसात काम किती केलं असं मग 24. तर ते 24 काय करायचं याच्यातून मायनस करून घ्यायचं. 24 जर मायनस केलं तर किती उरून आली इथं 12तून 4 गेले 8 उरले. हातचाला 1 आणि त्या 7तून 3 गेले 4 उरले. म्हणजे आपल्याजवळ एकूण काम जे केलेलं होतं दोघा मिळून ते किती काम होतं 48 होतं. आणि दोघा मिळून जे काम करून आले किती करून आले 4 आणि 3 7. 7च्या एफिशियन्सीनं करून आले. तर किती दिवसात पूर्ण केलं असेल त्यांना याला 7 ने डिवाइड करून घ्यायचं. बघा 7चा काम किती होते 42. उरले किती वरतं 6 आणि 7. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं 6 6चे 7 हे आपलं तिथं आलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एकमेकापासून 160 किलोमीटर दूर असलेल्या ए आणि बी स्थानापासून दोन कार्य एकमेकाच्या दिशेने निघतात म्हणतात. आता एकमेकाच्या दिशेने निघून राहिले म्हणते काय विरुद्ध येऊन राहिले म्हणते. ठीक आहे. सकाळी 8:10 या एकाच वेळेस म्हणते त्या निघतात म्हणते. त्यांचा वेग क्रमशः काय म्हणते 50 किलोमीटर आणि 30 किलोमीटर असेल तर त्या एकमेकांना कधी भेटेल म्हणते. बघा किती वाजता निघून राहिले का 8:10 निघून. ठीक आहे. 8:10 निघून राहिले आणि एकाच दिशेने निघून राहिले म्हणते. काय म्हणाल ते एकमेकीच्या दिशेने निघतात म्हणते. हे इकून निघून आले हे काय इकून निघून आले इकून म्हणजे काय निघून आला एकमेकाच्या विरुद्ध निघून आल्या. तर विरुद्ध असल्यावर स्पीड काय होत असते मायनस होत असते. काय होत असते आता ह्या गाडीची स्पीड किती आहे 50 किलोमीटर आहे आणि दुसऱ्या गाडीची स्पीड किती आहे मग 30 किलोमीटर आहे. याच्यातून जर आपण मायनस केलं तर किती होऊन आलं 20 किलोमीटर. म्हणजे आपल्याला हे जेवढी डिस्टन्स आहे ती किती करायला लागेल पार मग आपल्याला 20 किलोमीटर दिलेले किती आहे 160 किलोमीटर. 20 किलोमीटर आपली स्पीड आहे तर किती 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 वेळात पार करू मग ते बेकबे सॉरी एकामेकाच्या विरुद्ध चालले ना ते विरुद्ध गेला तर काय होत असते प्लस होत असते. विरुद्ध गेल्यावर काय होत असते गाडीची स्पीड प्लस होत असते. किती झालं 50 आणि 30 किती झाले इथं 80 झाले आणि आपल्याजवळ एकूण किती डिस्टन्स पार करायची होती आपल्याला 160 किलोमीटर. 80च्या स्पीडने 160 किलोमीटर गेल्यावर किती वेळ लागते मग आपल्याला 0 कॅन्सल 8 8 8 16 म्हणजे 2 तास लागले. किती लागले आपल्याला 2 तास लागले. तर मग करून घ्यायचं आपण 8:10 निघालतो 2 तास आपल्याला वेळ लागला. मग आपण पोहोचलो किती वाजता असं 10:10 या लागते तिथं उत्तर सकाळी 10 वाजता.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. 560 मीटर लांबीची एक आगगाडी 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास तिला तिच्या मार्गातील एक सिग्नल ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल म्हणते. बघा आता आगगाडी जेव्हा जाते ते सिग्नल असो किंवा एखादा व्यक्ती असो किंवा खंबा असो, हे जेव्हाही ते म्हणजे ह्या गोष्टीला पार करत असन, हे काय करत असतं मग तिची स्वतःची लांबी पार करते. जेव्हाही ह्या गोष्टीला ते पार करते, एखाद्या व्यक्तीला, सिग्नलले किंवा खांबाले पार करताना काय आहे, ती स्वतःची लांबी पार करते. आता बघा, आता काय म्हणाला आपल्याला सिग्नलने पार केला, तर मग सिग्नलने पार केलं म्हणजे काय, तिनं स्वतःची लांबी पार केली असेल. तर रेल्वेची लांबी किती दिली आहे आपल्या इथं, 560 मीटर दिलेली. किती दिलेली आहे, 560 मीटर दिलेली आहे. आणि रेल्वेची स्पीड किती आहे मग, 72 किलोमीटर. आपल्याला काय करायचा, वेळ 72 किलोमीटरने ते 560 मीटर जायचे आहे, तर किती वेळ लागेल ते आपल्याला बघा. इथं 72 किलोमीटर आहे, इथं मीटर आहे, तर काय करायचं, हे किलोमीटरले पहिले काय करायचं, मीटरमध्ये कन्वर्ट करायसाठी काय करतो आपण, 518 याला काय करायचं असतं, गुणून असतो. ठीक आहे, गुणून द्यायचं. बघा आता 18 एक 18, 18 चौक 72. ठीक आहे, 5 एक 5, 5 एक 5, 5 एक 5, 5 2 10, तिथे डबल 4 एक 4, 4 2 8, 4 8 32. म्हणजे किती सेकंद लागले त्याले, 28 सेकंद. सिग्नलला पार करायला किती लागेल मग, 28 सेकंद. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. 5 क्रमांकावर संख्यांची सरासरी किती आहे म्हणते, 48 आहे म्हणते. तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती आहे म्हणते. तर बघा, 5 क्रमांकावर संख्यांची सरासरी किती आहे, 48. ठीक आहे, आता 5 क्रमांकावर संख्यांची सरासरी 48 आहे म्हणजे काय असेल, ते एकदम मंदातली संख्या असेल. काय असेल, एकदम मंदातली. क्रमवार म्हणजे संख्या काय असेल, इकडे 2 संख्या असेल आणि इकडे 2 संख्या असेल. आता 48च्या इकडे पहिले कोणते येते मग, 47, मग ते 46. 48 नंतर 49, मग इथे 50. ठीक आहे, आपल्याला काय म्हणतात, हे 5 क्रमांकावर संख्या झाल्या, यांची सरासरी 48 आहे. आपल्याला विचारलं का पहिली आणि शेवटची संख्याचा गुणाकार. पहिली क्रमांकावर संख्या कोणती आहे, 46, आणि शेवटली किती आहे, 50. याचा विचारला आपल्याला गुणाकार. 46 गुणिले 50 केलं तर किती येते आपलं उत्तर, 2300 येते. किती येते, 2300. उत्तर किती आहे मग आपल्याजवळ, 2300. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एका वर्गातील 35 विद्यार्थ्यांच्या वजनांची सरासरी किती आहे म्हणते, 35 किलोग्राम आहे. 35 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे, 35 किलोग्राम आहे. ठीक आहे, त्यामध्ये एक शिक्षकांचे वजन मिळवले तर सरासरी किती झाले म्हणते, 36. आता याच्यातनी एक 35 विद्यार्थी होते, आता एक शिक्षक मिळवलं म्हणजे किती झाले, आता एकूण 36 झाले. आणि त्याची सरासरी किती वाढली म्हणते, 36 झाली. म्हणजे विचारलं का आपल्याला, त्या शिक्षकांचे वजन किती आहे. तर बघा कसं सॉल्व्ह करायचं आता. बघा इथं सरासरीमध्ये किती वाढ झाली, 1ची झाली. ठीक आहे, आणि इथं आपल्या विद्यार्थी संख्यामध्ये किती वाढ झाली, 1ची झाली. ठीक आहे, काय करायचं आता, हे जे विद्यार्थी होते पहिले त्याने काय करायचं, सरासरीमध्ये जेवढं आपल्याला वाढ झाली आहे त्याने गुणून टाकायचं. म्हणजे 35 गुणिले काय करायचं, 1, आणि जे म्हणजे विद्यार्थ्यामध्ये वाढ झाली तिला काय करायचं, भागून घ्यायचं. 1 भागिले 1 ने 1 कॅन्सल झालं तर किती आलं इथं उत्तर, 35 आलं. आता आपल्याला काय काढायचं आहे, शिक्षकांचे वय आणि जी आपली वाढून सरासरी राहते त्याच्यामध्ये काय करायचं, 35 प्लस करून घ्यायची. त्याच्यातनी 35 प्लस केल्यावर किती येते मग आपलं उत्तर, 71 येते. किती येते, 71. शिक्षकांचं वजन किती होतं आपल्याजवळ, 71 होतं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. अस्मिता व तिची आई याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणते, 3:11 आहे म्हणते. त्याच्या वयातील फरक म्हणजे 24 वर्ष आहे. तर अस्मिताचे सध्याचे वय किती. बघा आता अस्मिता आहे आणि काय तिची आई आहे, यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणते, 3:11 आहे म्हणते. ठीक आहे, आणि यांच्या वयातील फरक म्हणजे 24 दिला आहे, परंतु यांच्या वयात फरक किती दिसलेला आपल्याला इथं 8 आहे, आणि तिथे किती सांगितलं 24. म्हणजे 8ची व्हॅल्यू किती आहे, 24 आहे. हा, इथे किती गुण आहे, 8ची व्हॅल्यू 3 गुण आहे. तर आपल्याला विचारलं का अस्मिताचे वय, इथे किती राहणार मग, अस्मिताचे वय किती राहणार, 3 गुण आहे. 3 3 9. अस्मिताचे वय किती आलं मग इथं, 3 वर्ष, 9 वर्ष सॉरी. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. 3 क्रमित विषम संख्यांची बेरीज किती आहे म्हणते, 147 आहे. तर मधली संख्या कोणती. बघा आता 3 क्रमित संख्या आहे, काय म्हणते, 3 क्रमित विषम संख्याची बेरीज किती आहे, 147. तर ती मधली संख्या काय म्हणते. काय करा मग, ह्या 3 147 भाग देऊन द्यायचे, म्हणजे आपली मधली संख्या निघून द्यायची. किती येते, 3 1 3.
3 चौक 12, 3 9 27 म्हणजे मधली संख्या कोणती होती ते 49 होती. मधली संख्या कोणती होती 49. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 2 गुणिले 8 बरोबर काय म्हणते 20 आहे. आता इथं 2 गुणिले 8 काय लिहिलं इथं 20 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे 3 गुणिले 9 31 दिलेलं आहे. 3 गुणिले 9 31. त्याच्यानंतर काय 5 गुणिले 4 8 44 दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय 30 गुणिले 5 म्हटलं तर हे विचारलं याचं किती लिहू म्हणते. ठीक आहे. तर बघा आता 8 दुणे किती होते 16. 16 मध्ये किती प्लस केले आपण 4 प्लस केल्यावर किती आले इथं 20 आले. इथे किती आहे 9 त्रिक किती होते 27. 27 मध्ये 4 प्लस केले तर किती आले 31 आले. इथे तसाच 8 पंचे 40. आता 40 मध्ये 4 प्लस केले तर 44 आले. आता इथे तसंच करायचं 5 त्रिक 15. 150 मध्ये 4 प्लस केले तर किती आले 154. उत्तर किती आलं मग आपल्या तिथं 154 आलं. उत्तर किती आलं 154. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे मायनस म्हणजे काय दिलेलं आहे इथं भागाकार. मायनस म्हणजे काय भागाकार दिलेला आहे. त्यानंतर गुणाकार म्हणजे प्लस दिलेला आहे. गुणाकार म्हणजे प्लस दिलेला आहे. त्याच्यानंतर प्लस म्हणजे गुणाकार दिलेला आहे. प्लस म्हणजे काय दिलेला आहे गुणाकार दिलेला आहे आणि भागाकार म्हणजे दिलेला आहे आपल्याला मायनस. तर विचारला काय आपल्याला इथं 20 मायनस काय दिलेलं आहे 20 मायनस 4 20 मायनस 4 प्लस 3 गुणिले 7 आणि किती दिलेलं इथं भागिले 2. ठीक असं आपल्याला दिलेलं आहे. हे बरोबर किती आहे म्हणतात बघा. आता मायनसच्या जागी काय सांगितलं इथं भागाकार तिथं भागाकार करायचं. प्लसच्या जागी काय सांगितलं इथं प्लसच्या जागी गुणाकार तिथं गुणाकार घ्यायचा. ठीक आहे. गुणाकारच्या जागी सांगितलं प्लस तिथं प्लस घ्यायचं. ठीक आहे. भागाकारच्या जागी सांगितलं मायनस तिथं मायनस घ्यायचं. तर आता तो सॉल्व्ह करायचा बघा 4 1 4 4 पंचे 20 5 ते किती झाले 15. 15 प्लस 7 मायनस 2. 15 आणि 7 किती होते 22. 22 मधून 2 गेले तर किती आलं उत्तर मग आपलं 20. किती आलं उत्तर तिथं 20 आलेलं आहे. ऑप्शन नंबर 1. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे धावण्याच्या शर्यतीसाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत म्हणते. प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांशी फक्त एकदा हस्तांदोलन करावयाचे आहे. तर एकूण किती हस्तांदोलन होतील. तर बघा हस्तांदोलनचं काय आहे किती खेळाडू आहे एकूण 9 खेळाडू आहे. आता आपल्याला प्रत्येक खेळाडूशी करायचं आहे. म्हणजे 9 मधून काय करायचं पहिली संख्या घ्यायची. इथून 9तून 1 गेला किती आले 8 भागिले काय करायचे 2 बे 2 8 4 9 36. किती हस्तांदोलन होतील मग तिथं 36. बघा 2 संख्यांचा लसावी व मसावी किती आहे 450 व 15 आहे म्हणते. जर एक संख्या 75 असेल तर दुसरी संख्या किती. काय म्हणते लसावी मसावी. आता आपल्याला दुसरी संख्या काढायचं काय राहते मग इथं लसावी गुन्हेला काय राहते मसावी आणि काय पहिली संख्या गुन्हेला काय राहते दुसरी संख्या. हा राहते त्याचा फॉर्म्युला. बघा लसावी किती आहे 450 तर ठेवून द्यायचं. मसावी किती आहे 15 तर ठेवून द्यायची. आणि पहिली संख्या किती दिलेली आपल्या इथं 75. आपल्याला विचारलं दुसरी संख्या किती. म्हणजे दुसरी संख्या काढायची आहे बघा 15 1 15 15 पाहिजे 75 5 1 5 5 9 65 म्हणजे दुसरी संख्या किती आली मग आपल्याजवळ 9. दुसरी संख्या किती आहे 9. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील म्हणते. आपलं 56 वस्तू वाटायच्या ना समान किती प्रकारे वाटता येतील मग. तर 56 असे भाग करायचे ज्याच्यात फक्त विषम संख्या आल्या पाहिजे म्हणते. ठीक आहे 7 8 किती होते 56. आता त्याच्यात भाग जाते का दोघात नाही. तर किती भाग पडणार मग त्याच्यात आता एक ते एक किंवा 8 किती पडणार 8 भाग पडणार. ठीक आहे प्रकारे किती प्रकारे वाटता येतील मग तिथं 8 प्रकार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका गावात म्हणते 2200 मतदार आहे म्हणते. 423 483 पुरुष व 277 महिलांनी मतदान भाग घेतला नाही म्हणते. ठीक आहे तर एकूण किती मतदारसंघांनी मतदानाचा हक्क बजावता म्हणजे किती मतदारांनी भाग घेतलाय म्हणजे त्याच्यात. बघा कसं सॉल्व्ह करायचं आता आहे. आता एकूण किती आपल्याजवळ एकूण आहे 2200. ठीक आहे त्याच्यामध्ये किती घेतला नाही भाग त्याच्यात 483 आणि दुसरं किती महिला 277.
याच्यातून प्लस केला तर 0 हातचा 1 इथं 16 हातचा झाला 760. 760 जणांना काय घेतला भाग घेतला नाही मतदारसंघामध्ये. तर 2200 होते तर 760 मायनस केलं तर किती आलं मग याच्यात मी 0 4 हातचा 1 12तून 6 हातचा 1 म्हणजे किती भाग घेतलेला आहे मग त्याच्यात मी 1440. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे ए वाय बी एक्स सी डब्ल्यू त्याच्यानंतर काय डी व्ही. आपल्याला इथं क्वेश्चन वाचल्या जागी काढायचं आहे. बघा ए आता काय झालं, ए मधून किती झालं +1, बी मधून सी, डी. आता इथे काय येणार मग ई येणार. ठीक आहे. तर बघा वाय एक्स म्हणजे एक मायनस होऊन आला, वाय एक्स डब्ल्यू व्ही. व्हीच्या पहिले काय येतं मग यू येते. मग उत्तर काय आलं आपलं इथं ई यू. हे आपलं तिथं आन्सर आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे ACE XYZ BW BDF त्याच्यानंतर काय UV W VGW तर काय CEG. आणि इथं आपल्याला विचार क्वेश्चन वाचायला जागी काय येणार आहे. ठीक आहे, असं विचारलं. तर बघा आता कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा आता याच्यात मला असं वाटून आलं की 2ची सिरीज लागलेली आहे. ठीक आहे, डबल सिरीज आहे. बघा ए वरून इथं बी झाला, किती झाला बी. बी वरून इथे किती झालं सी झालं. आता जर इकडे काढायचं असलं तर आपल्या इथे काय आलं असतं डी काढायचं, परंतु आपल्याला ते काढायचं आहे का नाही, तर आपल्याला काय काढायचं आहे दुसऱ्या नंबर. बघा एक्स वरून इथे किती आलं यू आला, म्हणजे किती झालं -3 झालं. ठीक आहे, तिथे काय होणार मग यू मधून -3 केल्यावर किती येणार आर येणार. किती येणार यू कितीवर येते 21 वर. 21 मधून 3 मायनस केलं तर किती आले 18. 18 वर काय येते आर येते. ठीक आहे, इथे लिहून घ्यायचं आर. आता वाय वरून काय आलं व्ही आलं, म्हणजे इथे काय झालं -3. झेड वरून काय झालं डब्ल्यू, इथे किती झालं -3. म्हणजे काय होऊन झालं -3 होऊन झाले ना. आता काय होणार इथं, आता जर आपण व्ह्यू मधून -3 केलं तर इथे किती आलं एस आला. डब्ल्यू मधून 3 गेलं तर किती आलं टी आलं. म्हणजे उत्तर किती आलं आपल्या तिथं RST. हे आपल्या तिथं उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे C3E5G7 असं दिलेलं आहे. C3E5 आणि काय G7 म्हणजे काय जे अक्षर दिलेले ABCD त्याच्या जागी ते अक्षर आहे. बघा आता सी वरून काय झालं ई झालं, म्हणजे काय झालं +2. ई वरून जी झालं म्हणजे इथे +2. जी वरून +2 केल्यावर किती येते, जी मध्ये +2 केल्यावर आय येते. आय कितीवर येते 9 वर. तर किती आहे तिथं आपलं आय नाही पहिल्या नंबरचं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 20 24 30 38 या पुढील पैकी संख्या कोणती येईल. म्हणजे काय 20 आहे 24 आहे 30 आहे आणि 38 आहे. बघा काय दिसून आलं आपल्याला 20 मध्ये काय झालं 24 झाले +4, 24 मध्ये +6 30 झाले, 30 मध्ये +8 केले तर किती झाले 38 झाले. आता 38 मध्ये +10 करू म्हणजे काय झालं +4 +6 +8 म्हणजे 2 प्लस होत नाही. किती होऊन झाले 2 8 मध्ये +2 केले तर 10. आता 38 मध्ये 10 प्लस केलं किती आलं 48 आलं. उत्तर किती आलं मग आपल्या तिथं 48 आलं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 1/2 1/2 1/2 त्याच्यानंतर काय 4/6 त्याच्यानंतर 7/10 7/10 नंतर काय 10/14 10/14 नंतर काय इथं आपल्याला विचारलं क्वेश्चन वाचायला. बघा हे जागा आपल्याला काढायची. तर काय म्हणाला आता 1 वरून 4 झाले, इथे किती झाले +3 झाले. 4 वरून 7 झाले, इथे झाले +3. 7 वरून 10 झाले +3. 10 मध्ये +3 केले आता आलंय 13 आले. ठीक आहे, आता खाली 5 आहे. 2 वरून 6 झाली इथं +4. 6 वरून 10 झाले +4. 10 वरून 14 झाले +4. 14 मध्ये +4 केले तर किती आले 18. उत्तर काय मग आपल्या तिथं 13/18. आन्सर किती आहे 13/18. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 5 20 100 600. ठीक आहे,
आपल्याला दिलेलं 5, 20, 100 आणि 600. इथं पुढील काय करा म्हणते आपल्याला. ठीक आहे. तर बघा आता 20 कसे आले सण 5 गुणिले काय केलं इथं 5 गुणिले 4 किती आलं इथं 20 आलं. ठीक आहे. आता इथं 100 आणायचे आहे. 100 कसे आले 20 गुणिले 5 किती आले इथं 100 आले. ठीक आहे. 600 कसे आले 100 गुणिले किती केले असं 6 तर इथे किती आले 600 आले. तर बघा काय दिसून आलं 4 न गुणलं पहिले मग 5 न मग 6 न आता किती गुणा लागणार आपल्याला 7 न कितीले 600 न 600 ले 7 न गुणलं तर किती आला 742 म्हणजे किती आलं 4200. उत्तर किती आहे मग आपलं तिथं 4200. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे ए बी त्याच्यानंतर काय आहे याचं डॅश नंतर काय आहे ए बी बी ए ए बी बी त्याच्यानंतर काय डॅश डॅश त्याच्यानंतर काय दिलं बी बी आणि डॅश. पहिले काय करायचं अशा वेळेस पूर्ण काय करायचं अक्षर मोजून घ्यायचे किती आहे बा तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती आहे 12. त्याला काय करायचं 12ला काय करायचं एक तर 4च्या ह्याच्यातनी डिवाइड करायचं किंवा 3च्या ह्याच्यातनी किंवा 6च्या ह्याच्यातनी. बघा आपण 4च्या ह्याच्यात करून पाहू. 4 इकडं 4 इकडं 4 इकडं. बघा आता ए बी ए बी बी बघा ए बी बी ए बी बी ए ए बी बी ए ए बी बी ए आली आपली सिरीज. आता रिकामी जागाचे अक्षर पाहायचे काय आहे इथं बी आहे पहिला नंतर ए ए आहे ए ए ए उत्तर काय आपल्याला इथं बी ए ए. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 3 3 4 5 6 7 या अंकापैकी एकाच वेळी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून किती 4 अंकी संख्या तयार करता येतील म्हणते. तर बघा आता क्वेश्चन किती करायचं पहिलं मोजून घ्यायचं संख्या किती आहे 1 2 3 4 5 किती संख्या आहे किती आहे संख्या 3 4 5 6 7 आहे ना किती संख्या एकूण 5 आहे तेच लिहून घ्यायचं 1 2 3 4 आणि 5. आता काय करायचं यांचा गुणाकार करून टाकायचा बस सर्व संख्येचा काय करायचा गुणाकार. बघ 4 पंचे झाले 20 20 त्रिक झाले 60 60 2 झाले 120 120 एक 120 म्हणजे उत्तर किती आलं आपलं तिथं 120 आलं. किती आलं उत्तर 120. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे गटात न बसणारा शब्द ओळखा म्हणते. तर बघा आता ए डी काय दिलेलं इथं ए डी आय ए डी आय ई ओ यू असे आपल्याला अक्षर दिलेले आहे याच्यात गटात न बसणारा अक्षर ओळखा म्हणते. तर बघा आता बाकीचे जेवढे आहे ए आय ई ओ यू हे काय आहे सर्व स्वर आहे काय ओवल आहे. तर मग याच्यामध्ये विषम काय दिसून आलं आपल्याला डी दिसून आला आहे. डी काय आहे व्यंजन आहे काय आहे व्यंजन आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते विसंगत ओळखा म्हणते. बघा जांभळा पिवळा निळा आणि गोरा यामध्ये काय जांभळा पिवळा हे काय सर्व कलर आहे. गोरा काय एक आपण नाव देतो एखाद्याला गोरा किंवा ते शरीर गोरं राहते. हे विषम वेगळा काय येणार मग याच्यात नाही गोरा येणार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे ग्रह बुध आहे म्हणते. काय म्हणते ग्रहच्या जागी बुध लिहिलं तर तारा काय आहे तारा काय मग याच्यातनी शनी शुक्र सूर्य आणि गुरु याच्यातनी ऑप्शन मध्ये तारा काय असं सूर्य असं. उत्तर काय मग आपलं तिथं सूर्य आहे. तारा आहे आपलं तिथं सूर्य. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे एका सांकेतिक भाषेमध्ये CAT बरोबर DBU असेल तर DOG म्हणजे काय लिहिलं आपण. बघा आता काय आहे इथं CAT तिथं लिहिलेलं आपण बरोबर काय आहे म्हणते DBU आहे म्हणते. तर आपल्याला विचारलं काय DOG बरोबर आपण काय लिहू म्हणते. तर बघा CATचं काय इथं CD म्हणजे +1 झाला AB +1 TU +1 म्हणजे सर्व याच्यात काय होणार ++1 होणार. आता इथे तसं करा डी मध्ये +1 केलं तर काय येते ई येते ओ मध्ये +1 केलं तर काय येते पी येते जी मध्ये +1 केलं तर काय येते एच येते. उत्तर काय आपलं तिथं EPH. उत्तर काय आपलं तिथं EPH.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, जर आगगाडीला म्हणते बस म्हटले, बसला ट्रॅक्टर म्हटले, ट्रॅक्टरला कार म्हटले आणि कारला काय म्हणते स्कूटर म्हटले, तर स्कूटरला मोटरसायकल म्हटले, तर शेत नांगरण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो? तर शेत नांगरण्यासाठी आपण कशाचा उपयोग करत असतो? ट्रॅक्टरचा. तर ट्रॅक्टरला काय म्हटलेलं आहे तिथं? कार. उत्तर काय मग आपलं तिथं? कार. काय उत्तर? कार म्हटलं. ट्रॅक्टरला काय म्हटलं आपण ना? कार. उत्तर आहे मग आपलं इथं कार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत म्हणजे 573चा अर्थ 573चा अर्थ काय लिहिलेला आहे तिथं? ब्रिंग कोल्ड वॉटर. 573चा तिथं लिहिलेला ब्रिंग कोल्ड वॉटर. 342च्या जागी काय लिहिलेला आहे? लिहायचं तिथं वॉटर इज गुड. वॉटर इज गुड. ठीक आहे. नंतर काय लिहिलेलं आहे तिथं? वॉटर इज गुड. व 126ला काय लिहिलेलं आपण तिथं? 126ला लिहिलं आहे ब्राईट गुड बॉय. ब्राईट गुड बॉय. ठीक आहे. असं लिहिलेलं आपल्याला विचारला काय तिथं? बॉय इज ब्राईट. त्यासाठी आपण काय लिहू म्हणते? बॉय इज ब्राईट साठी काय लिहू म्हणते? ठीक आहे. तर बघा आता काय लिहायला लागल? आता याच्यातनी कॉमन काय दिसून आलं? याच्यातनी बघा, याच्यातनी कॉमन काय दिसून आलं आपल्याला? वॉटर. इथे काय वॉटर? ते वॉटर आहे. त्याच्यातनी वॉटरसाठी काय दिसून आलं याच्यातनी कॉमन? 3 दिसून आले. किती दिसून आले? 3. तर वॉटरच्या जागी काय असेल मग इथं? 3 असेल. ठीक आहे. आता इथं इज आहे. ठीक आहे. याच्यातनी काय दिसून आलं? गुड. याच्यातनी गुड दिसून आलं. तर गुडसाठी याच्यातनी काय कॉमन दिसून आलं? इथं 2 दिसून आले. काय दिसून आलं? 2. तर गुडसाठी काय इथं आलं? 2 आलं. ठीक आहे. आपल्याला विचारला बॉय इज ब्राईट. आता इज राहिलेला इजच्या जागी काय दिसून आली? इथं 4. तर 4 ठेवून जाते इजच्या जागी. ठीक आहे. 4 ठेवले. आता इथं ब्राईट आणि बॉय. बॉयसाठी किती आहे? 6. तर 6 ठेवले इथं. ब्राईटसाठी 1 आहे, तर 1 ठेवलं. उत्तर किती आहे आपलं तिथं? 641. हे आपलं तिला आलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, असं आपल्याला डब्बा दिलेला आहे. काय दिलेला आहे? 3, 5, 7, 9. 7, 9, 3, 5. इथं काय दिलेलं आहे? 24, 15. दुसरा डब्बा आहे 4, 2, 8, 6, 2. सगळा दिलेला म्हणजे 25. आपल्याला विचारला काय इथं? 9, 4, 9, 4, 3, 13, 3. आपल्याला हे विचारलेलं आहे. ठीक आहे. विचारलेलं काय तिथे आपल्याला? मग आता इथे काय दिसून आलं आपल्याला? 7, 5, 9 आणि 3 त्या जागेच्या मधात काय आलं? 24. तर काय असेल? 24 कसे आले असेल? काय आलं असेल? सर्वांची बेरीज केली असेल. बघा 7 आणि 5 किती झाले? 12. 9 3 झाले 12. 12 आणि 12 झाले इथं 24. म्हणजे सर्वांची जी आजूबाजूची अक्षर आहेत ती काय केलेली आहे? बेरीज. इथे तसं 8 आणि 2 झाले 10. इथं 15. 15 आणि 5 10 किती झाले? 25. आता इथे तसंच करायचं. बघा आता किती झाले इथं? किती झाले? 13 आणि 3 किती झाले? 16. 16 आणि इथं किती झाले? 16 आणि 13 किती झाले इथं? 29. म्हणजे आपलं उत्तर किती आलं तिथं? 29 आलेलं आहे. किती आलेलं आहे? 29. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पटना, दिल्ली, बिहार व भारत खालीलपैकी कोणत्या विनाकृतीत केला जाऊ शकते म्हणते. बघा काय दिले आहे तिथं? पटना, दिल्ली, बिहार आणि भारत. ठीक आहे. हे दिलेलं आहे. तर बघा आता सांगा, भारतामध्ये काय येऊन राहिलं? बिहार येऊन राहिलं. बिहारमध्ये दिल्ली येऊन राहिलं. आता हा भारत आहे आपला. ठीक आहे. भारतात काय येते? बिहार येते. ठीक आहे. आणि दिल्ली पण येते. आणि पटना कुठे येते? पटना येते बिहारमध्ये. तर बिहारच्या अंदर येणार आहे. काय येणार आहे? अंदर. आपली आकृती कशी असायला पाहिजे? अशी. तर ऑप्शन नंबर काय तिथं? ए आहे.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या भावेशचा क्रमांक 17 आहे म्हणते, रांगेत एकूण किती मुलं आहे? मध्यभागी आहे, किती आहे? मध्यभागी किती आहे? त्याचा क्रमांक 17 आहे. तर आपल्याला एकूण मूल्य काढायचं आहे. तर एकूण मूल्य कसे काढायचं? 17 गुणिले काय करायचे? 2 किती झाले? 34 मायनस काय करून जातं 1, म्हणजे उत्तर किती आलं आपल्या तिथं? 33. तर किती एकूण विद्यार्थी किती आहे मग त्याच्यात मी सांगेत मी 33. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अभिषेक उगवत्या सूर्याला नमस्कार करून डावीकडे 2 वेळा काटकोनात वळला म्हणते, तर त्याच्या समोरची दिशा कोणती आहे म्हणते? तर बघा आता बघा, उगवत्या सूर्याला नमस्कार करून, तर बघा आता सूर्य कुठून उगते? पूर्वेकडून उगते. कुठून उगते? पूर्वेकडून. आता एकूण सूर्य निघून राहिला, ठीक आहे, हा आपला सूर्य आहे, इथून उगून राहिला, ठीक आहे, इथून सूर्य उगून राहिला म्हणते, तो काय म्हणते? त्याच्या नमस्कार करून आला, म्हणजे नमस्कार करून आला, तर मग त्याचं तोंड कुठं असं? अभिषेकचं सूर्याकडे असेल, कुठं असेल? मग पूर्व दिशेकडे असेल. ही दिशा कोणती आहे? पूर्व आहे, ठीक आहे. आता काय म्हणते? तो डावीकडे 2 वेळा वळला म्हणते. आता डावी बाजू हे झाली त्याची उजवी, हे झाली तिकडली डावी, तर डावी बाजूमध्ये एकदा वळला आणि हे 2दा वळला, आणि तो काय म्हणते? काटकोनातून वळला म्हणते. आता दिशा कोणती झाली त्याची? इकडली झाली. इकडे कोणती दिशा असते? पश्चिम. उत्तर काय मग? आता त्याचा 2 वेळा वळला, तर त्याच्या समोरची दिशा कोणती आहे मग? आता पश्चिम आहे. उत्तर काय मग आपल्या तिथं? पश्चिम. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दोन नाणी एकदाच फेकली असता त्यापैकी एकाही नाण्यावर काटा नसण्याची संभाव्यता किती आहे म्हणते? 2 नाणी एकदाच फेकली असते. बघा आपण किती नाणी फेकून राहिलो? 2 नाणी फेकून. किती नाणी फेकली आपण? 2 नाणी फेकली. 2 नाणी फेकल्यानंतर आपल्याला काय करायचं मग याचं? 2 नाणी फेकून आलं तर किती नाणी? 2 नाणी फेकायच्या वेळेस किती नाणी आहे? कोणकोणते फासे पडणार आहे मग? बघा आता काय फासे करायचे? एक तर तिला काटा राहते किंवा काय राहते? छापा राहते. काटा आणि छापा, ठीक आहे. तर बघा आता पहिलं काय पडणार आपण? आता 2 नाणी आहे, एक तर काटा पडू शकते, दुसरा काय पडू शकते? छापा पडू शकते, ठीक आहे. दुसऱ्यांदा जर फेकलो तर आपण काय फेकू शकतो? एक तर काटा किंवा छापा, काटा आणि छापा. दुसरा काय? तर एक तर छापा किंवा काटा पडू शकतो. तर आपल्याला विचारला काय मग त्याच्यातून संभाव्यता किती बनणार? 4 प्रकारे बनणार, म्हणजे असे याचे किती पडू शकते? 4 पडू शकते. 4 पैकी आपल्याला काय विचारलेलं आहे तिथं? 4 पैकी एकाही नाण्यावर काटा नसण्याची संभाव्यता. एकाही नाण्यावर काटा नसण्याची संभाव्यता किती आहे? याची छापा आहे, इथं छापा आहे, इथं काटा छापा आहे, काटा छापा आहे, छापा आहे. तर एकाही नाण्यावर फक्त एकच काटा आहे. नसण्याची संभाव्यता किती आहे मग इथं? 4 पैकी 1 आहे. तर किती आहे मग तिथं आपलं? 4 पैकी 1. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला बुधवार असेल म्हणते, तर त्याच महिन्यात शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख येईल म्हणते? बघा एप्रिल महिन्याच्या 4 तारखेला, एप्रिल महिना आहे त्याच्यात 4 तारखेला काय म्हणते? बुधवार आहे म्हणते, ठीक. त्याच तारखेला शुक्रवार, शेवटच्या शुक्रवारी कोणती तारीख येईल ते आपल्याला विचार. बघा आता एप्रिल महिना किती तारखेला असते? 30 तारखेला असते. किती तारखेला असते? 30. आता शुक्रवार म्हणाला शेवटच्या तारखेला, बघा 4, 5 तारखेला काय येणार? इथं गुरुवार येणार. 6 तारखेला काय येणार? शुक्रवार, ठीक आहे. 6 तारखेचा आला पहिला शुक्रवार आला, ठीक. आता असे शेवटच्या तारखेला कोणता म्हणजे शेवटच्या कोणत्या तारखेला शुक्रवार येणार ते आपल्याला बघा इथे किती आहे? 6 आहे, इथे किती आहे? 30 आहे. बघा आता 7 प्लस करत जायचे. बघा 7 याच्यातनी प्लस केलं तर किती आले इथं? 7 आणि 7 झाले 13. डबल इथं 7 प्लस केलं तर किती आले इथं? 7 झाले इथं 20, ठीक आहे. डबल इथं 7 प्लस केलं तर किती आले? 27. आता इथं आपण 7 प्लस करू तर किती येणार? म्हणजे महिन्याच्या वर चालला जाणार, परंतु आपल्याला शेवटला शुक्रवार पाहिजे. तर किती तारखेचा शेवटला शुक्रवार? 27 तारखेचा. उत्तर काय मग तिथं आपल्याला? 27 एप्रिल. उत्तर तिथं 27 एप्रिल आहे, हे आपलं तिथं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका मंगल कार्यालयाची लांबी म्हणते 60 फूट व रुंदी 45 फूट आहे, तर 3 फूट लांबी व रुंदी असलेल्या किती फरशा त्याच्या जमिनीसाठी लागतील म्हणते. बघा आता किती फरशा लागतील ते आपल्याला विचारला. बघा आता काय होणार? आता इथं काय 60 आणि किती 45 याच्यामध्ये
एवढी आपल्याजवळ मंगल कार्याची हे लांबी आणि रुंदी आहे म्हणते. तर किती झालं मग मंगल कार्याचं क्षेत्रफळ किती येणार? लांबी गुणिले रुंदी केलं तर किती आलं? याचे एकूण 6 पंच 30 उरले 3 6 चौक 24 आणि 3 झाले 27. काय झालं? 27 चौरस सेंटीमीटर याला आपल्याजवळ क्षेत्रफळ आलं. ठीक आहे, हेच एकूण. परंतु ते का म्हणते 3 फूट लांबी व रुंदी असलेल्या किती फरच्या तयार होतील? बघा आता 1 फूट आहे ना, 3 फूट आहे. तर फुटले काय करायचं आता? स्क्वेअर करायचा. म्हणजे आपल्या इथे स्क्वेअर मध्ये दिलेलं आहे ना सर्व. त्याला स्क्वेअर करायचा. 3चा स्क्वेअर किती येते? 9. 9 स्क्वेअर फुटाचा आपल्याला काढायचा आहे. किती रुंदीच्या फरशा लागणार म्हणते. बघा आता देऊन द्यायचा. किती आहे? 27 आहे. 27ला काय करायचं? 9 भाग दिला तर आपल्याला काय निघणार? मग आपल्या किती रुंदीच्या फरशा लागणार ते निघून जाईल. बघा 9 1 9 9 3 27. किती आलं उत्तर मग? 300. 300 रुंदीच्या आपल्याला किती लागणार तिथं फरशा लागणार. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर व दुसऱ्या चौरसाचा कर्ण म्हणजे 10 सेंटीमीटर आहे. तर दोन चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये किती चौरस सेंटीमीटरचा अंतर फरक आहे म्हणते. तर बघा आता आता हा एक चौरस आहे, हा दुसरा चौरस आहे. ठीक आहे, याची बाजू दिलेली आहे. याची बाजू किती दिलेली आहे? 10 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि दुसऱ्या चौरसाला काय दिलेलं आपल्याला? इथं कर्ण दिलेलं आहे. दुसऱ्या चौरसाचा काय दिलेला आहे? कर्ण. आणि याचा कर्ण किती दिलेला आपल्याला? 10 सेंटीमीटर. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय राहते? एक ट्रिपलेट राहते. काय राहते? 1 1 आणि √2 हा काय राहते? त्याचा ट्रिपलेट राहते. ठीक, तर बघा √2ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे? तिथं 10 दिलेली आहे. √2ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 10 दिलेली आहे. तर आपल्याला काढायची काय राहते? मग 1ची व्हॅल्यू. 1ची व्हॅल्यू किती येणार? मग इथं गुणिला 1 भागिले काय राहते? √2. ठीक आहे, √2 राहते. आता याचं जर आपण कन्वर्ट करा म्हटलं तर कन्वर्ट करू शकतो, नाही म्हटलं तर नाही करू शकतो. बघा आता नाहीच करू आपण. तर याची जर आपल्याला बाजू किती आली असेल? मग याची √2 हे काय आलं? 10/√2 याची आले बाजू. याची काय? चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर. तिथं दुसऱ्या चौरसाची बाजू आली आपल्याजवळ 10/2 आता करायचं. आता आपल्या क्षेत्रफळामध्ये काय म्हटलं? अंतर विचारलं. बघा आता याचं क्षेत्रफळ काढतो म्हटलं चौरसाचं काय राहते? ए स्क्वेअर राहते, म्हणजे बाजूचा स्क्वेअर राहते. आता बाजूचा स्क्वेअर, बाजू किती आहे? 10. 10चा स्क्वेअर किती आहे? इथं 100 आला. दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? बाजू किती दिले? 10√2. याचं जर स्क्वेअर करतो म्हटलं किती आले? 100 आलं. खाली किती आला? 2. याला भाग दिले तर किती आलं? इथं 50 आलं. ठीक आहे, आता त्याच्यातलं आपल्याला अंतर विचारलं. 100 आणि 50 मध्ये अंतर कितीचं आहे? 100 - 50. अंतर आहे तिथं 50चा. उत्तर किती आहे तिथं? 50 चौरस सेंटीमीटरचा त्याच्यातून फरक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एका बागवानाने त्याच्या आयताकृती बागेचे क्षेत्रफळ म्हणजे पहिले 40 सेंटीमीटर वाढवून नंतर रुंदी 20% कमी करून वाढविले तर नवीन बागेचे क्षेत्रफळ किती? बघा पहिलं काय म्हणते? त्याने 40 सेंटीमीटर वाढवले म्हणते, नंतर म्हणते 20 सेंटीमीटर काय म्हणते? कमी केले. बघा आता किती होते? 20 गुणिले 40 भागिले काय करायचं? 100. हे काय लागते? इथं फॉर्म्युला लागते x + y + x × y भागिले काय राहते? 100. अरे इथे तिथे फॉर्म्युला बघा आता 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. इथे किती झाले? 4 दुणे 8. 40 मधून 20 गेले, 20 गेले तर किती आले? इथं 20 आले. 4 दुणे 8 मायनस आहे तर मायनस झाले. 4 दुणे 8. 20 मधून 8 गेले तर किती आले? 12. म्हणजे त्याचा किती प्रॉफिट झालेला आहे? 12% प्रॉफिट झालेलं आहे. उत्तर किती आहे मग? 12% वाढले. त्यानंतरचा क्वेश्चन आहे.
ठीक आहे. असं आपल्याला दिलेलं आहे आणि याचं उत्तर काय दिलं आहे आपल्याला 11. त्या एकच्या जागी काय असेल म्हणते ते आपल्याला विचारलं. तर बघा सॉल्व्ह करायचं आता. आता 169 कशाचा स्क्वेअर येते 13चा. ठीक आहे. 13 प्लस 68 किती झाले इथं? 81 झाले. किती झाले? 13 प्लस 68 केले तर किती झाले? 81. 81 कायचा स्क्वेअर येते? 9चा. ते बाहेर येते 9चे. 9 आणि 40 किती झाले इथं? 49 झाले. 49 कायचा स्क्वेअर येते मग हे? 7चा स्क्वेअर येते. इथे किती आले मग? बाहेर केले तिथे आले 7. म्हणजे आपल्या दिले अंडर रूटमध्ये काय आले? 7 अंडर रूट एक्स प्लस 7 बरोबर किती आहे इथं? 11 दिलेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे तर ते एकच्या जागी काय येते बा ते काढायचं आहे. तर कसं काढायचं आता? एकच्या जागी काय येते ते कसं काढायचं? बघा लक्षात ठेवा. आता काय करायचं याचा स्क्वेअर करून घ्यायचा. ठीक आहे. इकडे स्क्वेअर केला आपण 11चा, इकडे स्क्वेअर केला ते अंडर रूट काय होऊन जाते? कॅन्सल होऊन जाते. तिथे एक्स प्लस 7 बरोबर किती दिला आपल्याला? 121. तर एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्स बरोबर काय येणार? 121 मधून काय येणार? मग 7 मायनस होणार. किती आलं? 114 आलं. उत्तर किती येते मग आपलं तिथं? 114. ठीक आहे. इथं आपला क्लास पूर्ण झाला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.